तुमचीसुद्धा खिचडी मऊ, मोकळी, लुसलुशीत अशी होत नाही का? किंवा चिकट होते किंवा कच्ची राहिल्यासारखी होते, तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा साबुदाण्याची खिचडी करून बघा. तर इथं एका मोठ्या वाडग्यामध्ये मी एक वाटी भरून साबुदाणे घेतलेत. तर बऱ्याच वेळा साबुदाण्यावरती सुद्धा आपल्या खिचडी अवलंबून असते. तर इथं एक वाटी साबुदाणा मी पाणी भरपूर घेऊन मस्त असा हाताने छान चोळून हा साबुदाणा धुवून घेतला आहे. तर व्यवस्थित एकदाच हा साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर इथं पाणी घातलं आहे, हलकंसं फक्त मिक्स करून हे सुद्धा पाणी मी काढून घेते. आता हे 2 पाणी काढून घेतल्यानंतर इथं बघू शकता, इथे मी आता थोडंसं साबुदाण्यामध्ये पाणी घालते. तर साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचे, म्हणजे साबुदाण्याच्या बरोबरीने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. खूप जास्त वर पण नाही आणि कमी पण नाही असं. तर इथं बघू शकता इतपत मी पाणी घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये आणि साबुदाणा छान चोळून धुतला की तो मस्त भिजला जातो. आता साबुदाण्याची खिचडी करायची म्हटलं तर कमीत कमी साबुदाणा 1 तास तरी चांगला भिजवायला पाहिजे. तर व्यवस्थित छान 1 तास तरी भिजला ना तर साबुदाण्याची खिचडी खूप मस्त मोकळी अशी होते. तर आता इथं साबुदाण्यावरचं झाकण ठेवते आणि मी 1 तासभर हा साबुदाणा चांगला असा भिजवून घेते. तर इथं बघू शकता 1 तासानंतर हा साबुदाणा मस्त असा भिजला आहे, फुलला आहे चांगला. तर इथं लगेचच आपल्याला दिसू शकतं, इथं बघू शकता. आणि साबुदाणे कसे मोकळे मोकळे पण झालेले आहेत आणि टम्म असे फुगलेले आहेत. तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजला का नाही की आपली खिचडी पण खूप मस्त होते आणि अगदी सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊसूद राहते. तर इथं बघू शकता. तर 1 वाटी साबुदाणा 1 तासभर मी चांगला असा भिजवून घेतलेला आहे. तर इथं त्यासाठी साहित्य घेतलं आहे. तर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. छान खरपूस शेंगदाणे भाजलेत आणि ती मिक्सरला बारीक असं कूट करून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम बारीक पावडर केली नाही, थोडंसं जाडसर असं रव्यासारखं ठेवलेलं आहे. त्यानंतर 1 बटाटा बारीक फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे. तर 4 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आवडत असेल तर थोडीशी साखर घालू शकता इथं. जर साबुदाणा सगळ्यात अगोदर तर चांगला भिजला का नाही, एकदम मऊसूत साबुदाणा भिजला ना, तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी तेलसुद्धा अगदी कमी लागतं. तर इथं बघू शकता मी अगदी थोडंसं तेल घेतलं आहे. आता या तेलामध्ये मिरची आणि शेंगदाणा पहिल्यांदा तळून घेते. तर इथं शेंगदाणा आणि मिरची चांगलं तळून झालं आहे. त्याच्यानंतर जो हा बटाटा आहे ना, हा बटाट्याच्या फोडी मी याच्यामध्ये घालून घेते. तर बटाटा कच्चा आहे आणि बारीक अशा फोडी करून घ्यायच्या, म्हणजे पटकन असा शिजला जातो. तर शेंगदाणे आणि मिरची तळल्यानंतर हा बटाटा घातला आहे. बटाटा घालून पण थोडा वेळ मी तेलावरती चांगला परतवून घेते. इथं मी तेल वापरले, तुम्हाला तूप वापरायचं तर तुम्ही तूप पण वापरू शकता. तर 1 चमचाभर इथं तूप वापरा. अगदी साबुदाणा चांगला भिजला ना की खूप जास्त तेल वापरायची आवश्यकता नाही. तेल जास्त वापरलं तर अगदी तेलकट तेलकट खिचडी तयार होते त्यासाठी. आता व्यवस्थित बटाटा परतवून घेतल्यानंतर मी ह्याच्यावर झाकण घातलं आहे आणि 1-2 मिनटं मी हा बटाटा चांगला असा तेलावरती परतवून घेतला आहे. बघू शकता इथं बटाटासुद्धा छान परतला गेला आहे आणि छान असा लगेच तुटतो आहे. म्हणजे नवीन बटाटे असल्यामुळे पटकन असे शिजले जातात. तर इथं बघू शकता बटाटा चांगला असा मऊ झालेला आहे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ह्याच्यावरती आता मी जे भिजवून घेतलेले साबुदाणे आहे ना, हे साबुदाणा घालून घेते. साबुदाणा घातल्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट घालायचे. तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त घालू शकता. बऱ्याच जणांना शेंगदाणे खाल्ल्यानंतर पित्त होतं, तर अशा वेळी तुम्ही शेंगदाण्याचं कूट कमी जास्त वापरू शकता. तर इथं मी एक 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. साबुदाणा खिचडीला शेंगदाण्याच्या कुटाची चव खूप मस्त येते. त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचसोबत अगदी थोडीशी साखर घालणार आहे. आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता हा साबुदाणा मी चांगला मिक्स करून घेते आणि आपण जेव्हा साबुदाणा हा मिक्स करतो, जेव्हा खिचडी परतायला घेतो ना, तेव्हाच ही खिचडी मस्त अशी फुलायला सुरुवात होते. तर इथं बघू शकता तुम्ही खिचडी जसं आपण परतो ना तसं खिचडी छान अशी फुलते आणि खिचडीचा रंग छान असा काळपट यायला पाहिजे, मस्त अशी चवीला लागते. थोडंसं शेंगदाण्याचं कूट जास्त वापरावं, म्हणजे खिचडी खूप चविष्ट होते. तर इथं आता खिचडी परतून झाली आणि झाकण घालून फक्त 1-2 मिनिटच मी वाफ काढून घेणार आहे बारीक गॅसवरती. आणि तुम्हाला जर नाश्त्यासाठी करायचे असेल, उपवासासाठी न करता नाश्त्यासाठी करायचे असेल तर तुम्ही थोडंसं जिरं वापरू शकता. जिऱ्याची छान अशी फोडणी करू शकता. आता इथं बघू शकता 1-2 मिनटामध्येच खिचडी छान तयार झाली आणि अगदी थोडासा इथं लिंबाचा रस मी घेतलेला आहे. अगदी थोडासा घेतला आहे, कारण खूप मस्त असं रसदार लिंबू होतं, त्याच्यामुळे खूप मोठी फोड घेतलेली नाही. तर आता ही खिचडी परत मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आणि बघू शकता तुम्ही किती मोकळी मऊसूर अशी खिचडी तयार झालेली आहे.
बघू शकता एकदा साबुदाणा किती छान असा मऊ झालेला आहे. तर आता गॅस बंद करते आणि खिचडी छान आता तयार झालेली आहे आपली. तर इथं उपवासासाठी साबुदाणा खिचडी छानपैकी तयार झाली आहे. मस्त मऊ मोकळी लुसलुशीत अशी मोत्यांच्या दाण्यासारखी छान अशी झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ह्या साबुदाणा खिचडीची तर जरूर जरूर करून बघा. रेसिपी जरी कुठे आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर परत आपल्या चॅनलवरती येणारी रेसिपी जरूर बघा. तर चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत.